प्रभारी आहोत। या विधानसभा 2024 वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय आपले सर्वांचे लाडके जननायक मकरंद आबा यांच्या आज ही आम्ही रॅली काढलेली आहे। त्यांच्या विजयाची ही रॅली आहे। यापुढे आम्हा 100% महाबळेश्वरला उजवाच कौल देतील विकासाच्या बाबतीमध्ये, ही आम्हाला चांगली खात्री आहे। आणि हा सगळा हा चांगला जल्लोष हा महायुतीचा जल्लोष आहे। सर्वांच्या यशाचं हे फळ आहे, सर्वांच्या कामाचं हे फळ आहे। हेच मी या ठिकाणी नमूद करतो। आणि मकरंद आबांचा आपण महायुतीचं सरकाराचा आज मोठा विजय झालेला आहे। हा विजय हा भारतीय जनता पार्टीने सुद्धा याच्यामध्ये मोठं मोलाचं काम महाबळेश्वर तालुक्यामध्ये केलेलं आहे, सर्व वाई खंडाळा मतदारसंघात केलेलं आहे। आणि तुम्ही पाहिलं की राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विकास या मुद्द्यावरतीच आणि केलेल्या चांगल्या योजनांच्या प्रभावशाली योजना राबवल्या, त्यामुळंच हा विजय हा मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या 130च्या दरम्यान या महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या आहे। आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे महाराष्ट्राचा विकास करण्याचं जे पूर्वीपासून देवेंद्र फडणवीस यांनी हातामध्ये घेतलेलं शिवधनुष्य होतं ते चांगल्या पद्धतीने पेलतील आणि पुढे पुन्हा या विकासाची गंगा सुरू होईल। आणि विकासाचे पुढे 8 वर्षात जे काही पायाभूत सुविधांमध्ये काम झालं ते मोठ्या कष्टाने पुढे निर्णय घेईल, मोठ्या प्रमाणात विकासाचं काम होईल। आणि मकरंद पाटील या वाई खंडाळा आणि महाबळेश्वर आले ते त्यांनी केलेल्या या 2.5 वर्षात सुद्धा आणि गेल्या 15 वर्षात मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेलं विकासाचं काम निवडून आलेलं आहे। त्यांनी पुढे महाबळेश्वरच्या पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात काम करावं, महाबळेश्वरचं पर्यटन कसं वाढेल, महाबळेश्वर तालुक्याला अजून समृद्धीचे दिवस कसे याकडे लक्ष द्यावं आणि त्यांना मंत्रिपद मिळालं तर अजून ताकदीने ते काम करतील। तरी आमच्या सर्व महाबळेश्वर तालुक्याच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आम्ही विनंती करतो येणाऱ्या या सरकारमध्ये मकरंद पाटलांना मंत्रिपद द्यावं। मकरंद पाटलांचा तपस्वी कार्यकर्ता कुठल्याही पक्षात आणि ग्रुपमध्ये न सामावता जनतेने त्यांना हे निवडून दिलेले। यापुढं मकरंद आबा हे जनसेवक न राहता महानायक होणार आहेत आणि सातारा जिल्ह्यात त्यांचा विजय महाराष्ट्रात। याच्यापुढं मकरंद आबांना जननायक न म्हणता सर्वांनी महानायक असं संबोधावं असं मी महाबळेश्वर तालुक्यातर्फे आज आवाहन करतो सर्व जनतेला। यापुढे मकरंद आबा महानायक